नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे चॅप्टर नंबर 8 क्वाड्रिलेटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप, म्हणजे चौकोनाची रचना आणि चौकोनाचे प्रकार. यामध्ये आपल्याला काय करायचंय? कन्स्ट्रक्शन करायचंय क्वाड्रिलेटरचं. कोणाचं? चौकोनाची रचना करायची, म्हणजे चौकोन काढायचे आणि चौकोनाचे प्रकार कुठले त्याचा अभ्यास आपल्याला या चॅप्टर मध्ये करायचा आहे. तर आता कन्स्ट्रक्शन काढण्यासाठी आपण काही एक्झाम्पल बघू आधी. तर सुरुवातीला एक एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतो, म्हणजे कन्स्ट्रक्शन कसं करतात ते तुम्हाला समजेल या ठिकाणी. हे बघा, यामध्ये जे टाइप्स आहेत, जे प्रकार आहेत चौकोन काढण्याचे, त्याच्यामध्ये हा एक प्रकार आहे बघा, टू कन्स्ट्रक्ट ए क्वाड्रिलेटर, म्हणजे चौकोन काढा गिवन द लेंथ ऑफ 4 साइड. तर चौकोनाचे 4 बाजू अँड 1 डायगोनल आणि एक कर्ण. चौकोनाच्या 4 बाजू आणि एक कर्ण दिले असता चौकोन काढणे अशा प्रकारचं. म्हणजे तुम्हाला 4 माप दिले असते बाजूंची आणि एक कर्णाची लांबी दिली असते, त्याच्यावरून त्या चौरसाची रचना करायची. त्याच्याकरता एक उदाहरण बघू आपण. एक्झाम्पल फॉर प्रॅक्टिस. कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलेटर एबीसीडी. चौकोन एबीसी काढा इन विच, की ज्याच्यामध्ये लेंथ ऑफ एबी इज इक्वल टू 3.2 सेंटीमीटर. एबीची लांबी दिली 3.2 सेंटीमीटर, बीसीची दिली 2.8 सेंटीमीटर, सीडीची दिली 3.1 सेंटीमीटर, एडीची लांबी दिलेली आहे 3.3 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ बीडी इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर. आता केव्हा पण कुठली पण आकृती काढायची असेल, रचना करायची असेल, मग तो त्रिकोण असू द्या, चौकोन असू द्या, त्यावेळेस काय करायचं? कच्ची आकृती काढायची. बघा, या ठिकाणी मी कच्ची आकृती काढतो. आपण त्याला रफ डायग्राम म्हणतो. ए बी सी डी असे त्याला नाव दिली. आता जे जे माप दिले त्या ठिकाणी लिहायचे. एबीचं माप दिले 3.2 सेंटीमीटर, बीसीचं दिलेले 2.8 सेंटीमीटर, सीडीचं दिले 3.1 सेंटीमीटर, एडीचं दिले 3.3 सेंटीमीटर आणि बीडी, हा बीडी तुमचा कर्ण डायगोनल म्हणतात त्याला, हा 4.2 सेंटीमीटरचा आहे. अशी कच्ची आकृती काढून घ्यायची, माप लिहायची आणि मग आता आपण फेर आकृती काढणार, म्हणजे पक्की आकृती काढणार. मग पाया किती इथे? ए बी, तो किती आहे? 3.2 सेंटीमीटर. म्हणून मग कंपास मध्ये 3.2 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. बघा, 3.2 सेंटीमीटर अंतर. बघा, याला नाव दिले इथे ए बी 3.2 सेंटीमीटर. त्याच्यानंतर ही बाजू किती दिलेली आहे? एडी 3.3. आता कंपास मध्ये 3.3 अंतर घ्यायचं. कंपास मध्ये 3.3 अंतर घ्यायचं. बघा, या कंपास मध्ये किती अंतर घेतलं? 3.3 आणि या ए बिंदूवरती कंपासचा टोक ठेवायचं आणि हा एक असा कंस काढायचा या ठिकाणी. त्याच्यानंतर हा कर्ण किती आहे? 4.2. मग कंपास मध्ये 4.2 अंतर घ्यायचं. 4.2 अंतर घ्यायचं. 4.2 कंपास मध्ये अंतर घ्यायचं. कंपासचा टोक कुठे ठेवायचा? आता बी बिंदूवरती ठेवायचं आणि हा इकडनं याला छेदणारा एक असा कंस काढायचा. तो कंस काढल्यानंतर काय करायचं? पट्टीने हा जो बिंदू मिळतो तुमचा, हा कुठला मिळतो? हा बिंदू मिळतो डी, त्याला डी नाव द्यायचं. त्याच्यानंतर ए आणि डी जोडून घ्यायचा आणि बी आणि डी तो पण जोडून घ्यायचा. याला इथे 3.2 3.3 सेंटीमीटर घेतलंय म्हणून ते घेतलं. कर्ण घेतलाय 4.2, तो लिहिला. आता हे अंतर किती आहे? 2.8. मग कंपास मध्ये 2.8 अंतर घ्यायचं. 2.8 कंपास मध्ये अंतर. कंपास मध्ये 2.8 अंतर घ्यायचं. या ठिकाणी कंपासचा टोक ठेवायचं बी बिंदूवरती आणि हा इथे कसा कंस काढायचा. ठीक आहे. आणि वरचं अंतर किती आहे? 3.1 अंतर घ्यायचं कंपास मध्ये.
बघा 3.1 कंपास मध्ये अंतर घ्यायचं, कंपास मध्ये 3.1 अंतर घ्यायचं आणि ह्या डी बिंदूवरती कंपास ठेवून याला छेदणारा हा असा एक कंस काढायचा. बघा या ठिकाणी येतो तो, त्याला छेदणारा म्हटलं तर हा असा कंस येतो असा. ठीक आहे, हा छेदणारा कंस काढला, हा तुमचा काय झाला सी बिंदू झाला. मग इथे हा बिंदू आणि हा पट्टीने जोडून घ्यायचे, बी आणि सी बिंदू पट्टीने जोडायचे. त्याच्यानंतर डी आणि सी बिंदू जो आहे तो सुद्धा पट्टीने जोडून घ्यायचा. आता हे जे माप आहे हे लिहायचं 2.8 सेंटीमीटर आणि हे किती आहे 3.1 सेंटीमीटर, इथे 2.8 सेंटीमीटर. अशी ही चौकोन एबीसीडी ची आकृती तुम्हाला काढता येईल. मग असे जे एक्झाम्पल आहेत प्रॅक्टिस सेट 8.1 मध्ये ते कन्स्ट्रक्शन आपण बघणार आहोत. आता प्रॅक्टिस सेट 8.1 एक्झाम्पल नंबर 1 इन कोऑर्डिनेटर MORE, length of MO is equals to 5.8 centimeter, length of QR is equals to 4.4 centimeter, measure of angle M is equals to 58 degree and measure of angle O is equals to 105 degree. म्हणजे या चौकोनामध्ये MORE यामध्ये ही एक बाजू आणि एक बाजू अशा दोन बाजू दिलेल्या आहेत आणि दोन कोन दिले. आपण एक आकृती बघितली, त्या आकृतीमध्ये 4 बाजू दिल्या होत्या आणि एक कर्ण दिला होता. आता याच्यामध्ये 2 बाजू दिलेल्या आहे आणि 1-2 कोन दिलेले. मग आपल्याला या 2 बाजू आणि या 2 कोनांवरून चौकोन MORE ची रचना करायची. तर सुरुवातीला तुम्हाला सांगितलं कच्ची आकृती काढायची. बघा या ठिकाणी मी कच्ची आकृती काढली MORE. आता MO दिला आहे 5.8, तो लिहून घेतला. त्याच्यानंतर OR आहे, सॉरी हा QR नाही, हा OR आहे. OR आहे 4.4 सेंटीमीटर. त्याच्यानंतर M बिंदू आहे 58 अंशाचा. त्याच्यानंतर O बिंदू आहे 105 अंशाचा. ठीक आहे, मग आता पाया किती याच्यामध्ये MO आपण घ्यायचा 5.8, तो काढू आधी आपण. 5.8 त्याला नाव दिलं MO 5.8 सेंटीमीटर. आता आपल्याला 2 कोन काढायचे. या ठिकाणी कोन किती आहे M बिंदूपाशी 58 अंशाचा. कोन माप M बिंदूपाशी ठेवायचा. ही उभी मध्य रेषा या ठिकाणी आली पाहिजे आणि ही आडवी रेषा या रेषेवर आली पाहिजे. बघा या प्रकारे M बिंदूपाशी 58 अंशाचा कोन इकडनं घ्यायचा. 0, 10, 20, 30 तिथे. आता हे 50 आणि हे 55, 50 आणि 60 मध्ये हे 55 आणि 3 58 या ठिकाणी हा कोन येतो. मग मी ही पट्टीच्या सहाय्याने हा असा कोन काढून घेतो. हा झाला तुमचा 58 अंशाचा. ठीक आहे, हा किती अंशाचा आहे 105 अंशाचा. मग 105 अंशाचा कोन या ठिकाणी O बिंदूपाशी 105 अंशाचा कोन. बघा मग असा कोन मापून ठेवला आणि इथून तुमचे 10, 20, 30, 40, 50, 60 हे 90 झाले, 100 झाले आणि तुमचा हा 105 अंशाचा. 100 आणि 110च्या मध्ये हा 105 अंशाचा कोन. मग हा असा मी इथे कोन 105 अंशाचा हा असा काढून घेतो. ठीक आहे, इथे 105 अंश लिहितो. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अंतर किती दिलेलं आहे बघा. पहिल्या उदाहरणामध्ये कोन R पण दिलेला 90 अंशाचा. कोन R जो आहे तो 90 अंशाचा आहे अजून दिलेला आपल्याला एक. मग बघा या ठिकाणी हे माप किती 4.4. 4.4 अंतर घ्यायचं कंपासमध्ये. 4.4 अंतर घ्यायचं. कंपासमध्ये हे एवढं अंतर घ्यायचं. कुठलं OR काढायचं आहे 4.4. मग आता 4.4 अंतर घेऊन O बिंदूवरती कंपास ठेवून ठेवायचं आणि याला छेदणारा इथे एक कंस काढायचा. ठीक आहे, मग तो जो बिंदू येणार तो बिंदू तुमचा कुठला हा बिंदू येणार तुमचा R. त्याला R नाव द्यायचं. इथे 4.4 सेंटीमीटर
मग आर बिंदूपाशी परत 90 अंशाचा कोन काढायचा. इथे 90 अंशाचा कोन काढायचा म्हणजे काय करायचं, कोन मापक असं नाही ठेवता येणार तिथे, तुम्हाला असं ठेवावं लागेल कारण ती रेषा अशी. म्हणून हा आर बिंदूपाशी असा कोन मापक ठेवायचा आणि किती अंशाचा कोन काढायचा आहे, 90 अंशाचा. इथे असं मार्क केलं आणि आर बिंदू आणि हे जे मार्क केलेलं आहे तिथे आपण काय करणार, हा सरळ असा 90 अंशाचा कोन काढणार. इथे 90 लिहा, 90 अंश, आणि इथे मग तुमचा MOR आणि इथे जिथे छेदेल त्याला काय नाव द्यायचं, ई नाव द्यायचं. म्हणजे ही जी आकृती आपण काढली, ही आकृती कशी काढली, त्या आकृतीमध्ये 1 आणि 2 बाजू दिल्या होत्या आणि 1, 2, 3 कोन दिले होते. बघा 2 प्रकार बघितले आपण. पहिले एक आकृती बघितली, त्याच्यामध्ये किती बाजू दिल्या होत्या, 4, आणि 1 कर्ण दिला होता, 4 साइड अँड 1 डायगोनल. या क्वेश्चन मध्ये काय होतं, 2 साइड अँड 3 अँगल आर गिव्हन देअर. अशा टाईपचं आपण हे एक्झाम्पल बघितलं. अजून आपण बघणार एक्झाम्पल नंबर एक्झाम्पल नंबर 2 काय, कन्स्ट्रक्ट कोऑर्डिनेटर DEFG सच दॅट, म्हणजे चौकोन DF ची रचना करा, अशी करा की ज्याच्यामध्ये DE ची लांबी 4.5, EF ची लांबी 6.5, DG ची लांबी 5.5, DF ची लांबी 7.2 आणि EG ची लांबी 7.8. आता इथे तर सगळ्याच बाजू दिलेल्या आहेत. आपल्याला कशा प्रकारची आकृती हे केव्हा क्लिअर होईल, किती बाजू दिल्या आहे, किती कोण दिले, हे केव्हा क्लिअर होईल, ज्यावेळेस आपण कच्ची आकृती काढू त्यावेळेस. मग आता बघा या ठिकाणी मी कच्ची आकृती काढतो, DE, F आणि G. मग आता DE दिलेला आहे हा 4.5, तो लिहिला. त्याच्यानंतर EF दिला आहे 6.5, तो लिहिला. DG, आता D आणि G ही बाजू दिलेली आहे 5.5, DF 7.2, हा 7.2, म्हणजे हा काय डायगोनल दिलेला आहे. आणि EG हा दुसरा डायगोनल EG, तो किती दिला आहे 7.8, आणि हा किती आहे 7.2. लक्ष दे इकडे. म्हणजे आता या ठिकाणी आपल्या लक्षात येते की 1, 2, 3 बाजू आणि 2 डायगोनल दिलेले आहेत. हा थोडा वेगळा टाईप. बघा आकृतीमध्ये जो क्वेश्चन दिला आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 डायगोनल दिलेले, हा एक 2 डायगोनल आणि 3 बाजू दिले आहेत. आता पहिलं जे आपण एक्झाम्पल बघितलं त्याच्यामध्ये 4ही बाजू दिल्या होत्या, एक डायगोनल दिला. दुसरी जी आकृती बघितली आपण प्रॅक्टिस सेट 8.1 मधलं फर्स्ट वन एक्झाम्पल होतं, त्याच्यामध्ये काय होतं, 2 बाजू दिल्या होत्या आणि 3 अँगल दिले होते. आता ही जी सेकंड आकृती याच्यामध्ये 1, 2, 3 बाजू दिल्या आणि 2 डायगोनल दिले. असे वेगवेगळे जे दिले आहे त्याप्रमाणे काय करायचं, कच्ची आकृती काढायची आणि कन्स्ट्रक्ट करायचं. आता बघा DE 4.5 ही काढतो मी आधी. 4.5 DE, त्याला नाव दिलं DE 4.5. त्याच्यानंतर आपण काय करू, हा डायगोनल घेऊ आधी 5.5. मग कंपास मध्ये काय करायचं, 5.5 अंतर घ्यायचं, 5.5 अंतर घ्यायचं कंपास मध्ये, आणि हे 5.5 अंतर घ्यायचं, D बिंदूवरती ठेवायचं आणि हा असा एक आर काढायचा. त्याच्यानंतर याचा डायगोनल किती आहे, हा डायगोनल किती आहे 7.8 आहे. म्हणून 7.8 कंपास मध्ये अंतर घ्यायचं. 7.8 कंपास मध्ये अंतर घ्यायचं. 7.8 तुमचा डायगोनल घेतो आपण. हा ही बाजू घेतली आणि हा डायगोनल 7.8 ई बिंदूवरती ठेवायचं कंपासचा टोक, आणि याला असं छेदणारा हा एक आर काढायचा. आणि नंतर मग काय करायचं, जोडून घ्यायचं. जिथे छेदेल त्याला काय नाव द्यायचं, G नाव द्यायचं. मग आता तुमचा G बिंदू आणि D बिंदू जोडून घ्यायचे आणि हा डायगोनल तुमचा. इथे 7.8 सेंटीमीटर आणि हे किती घेतले आपण 5.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर ही बाजू किती आहे 6.5 कंपास मध्ये अंतर घ्यायचं. 6.5 कंपास मध्ये अंतर घेतलं
ई बिंदूवरती कंपास हे काढतोय आपण 6.5 म्हणून ई बिंदूवरती कंपासचं टोक ठेवलं आणि त्याला छेदणारा असा आर काढला. त्याच्यानंतर हा जो आर काढला आपण, आता बघा हा डायगोनल किती आहे 7.2 म्हणून कंपास मध्ये 7.2 अंतर घ्यायचं. 7.2 7.2 कंपास मध्ये अंतर घ्यायचं आणि हा डायगोनल जो आहे हा म्हणून 7.2 हे अंतर म्हणून डी बिंदूवरती कंपासचं टोक ठेवायचं आणि याला छेदणारा असा एक हा आर काढायचा. हा वाढून घ्यायचा. जर छेदत नसेल तर हा जो आर्क आहे आपण काढलेला हा आर्क इकडे असा वाढून घ्यायचा आणि याला इकडून छेदायचं. ठीक आहे. मग जिथे छेदेल त्याला काय नाव द्यायचं, हा तुमचा एफ बिंदू झाला. मग हा एफ बिंदू हा डायगोनल काढून घ्यायचा कुठला डीएफ. बघा हा डीएफ काढला आणि हा जीएफ जी बघा एफ पी हा काढला. हा किती आहे आपण 6.5 घेतलेला आहे आणि हा किती होता डायगोनल 7.2. ठीक आहे. मग हा बिंदू आणि हा बिंदू पट्टीच्या साईडने काय करायचं जोडून घ्यायचा म्हणजे तुम्हाला कॉर्डिनेटर भेटेल कुठला DEFG. म्हणजे ह्या आकृतीमध्ये आपण काय केलं की आपल्याला 2 डायगोनल दिले होते आणि 3 बाजू दिल्या होत्या आणि आपण चौकोन DEFG अशी रचना केली. हे लक्षात ठेवायचं. काहीही दिलेलं असू त्या गणितामध्ये फक्त काय करायचं कच्ची आकृती काढायची त्याप्रमाणे कृती करत जायची. आता याच्यामध्ये जे उदाहरण आहेत बाकीचे सेम तसेच आहे. आता जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर थर्ड वन क्वेश्चन जो आहे त्या थर्ड वन क्वेश्चन कसा आहे, फर्स्ट वन आपण एक्झाम्पल घेतलं म्हणजे 2 बाजू आणि 3 अँगल दिले त्यात म्हणजे सेम 1 नंबर सारखंच एक्झाम्पल आहे. ते पण तुम्ही होमवर्कला करा. आणि 4 नंबरचं जे आहे त्या 4 नंबर मधलं एक्झाम्पल जे आहे ते काय आहे 4 बाजू आणि 1 डायगोनल. म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल जे घेतलं आपण प्रॅक्टिस करता त्याप्रमाणे चौथ्या एक्झाम्पलचं कन्स्ट्रक्शन तुम्ही होमवर्कला करायचं आहे. बाकीचे आपण कायदे आता पुढच्या लेक्चर घेतोय. कोऑर्डिनेटर इथे बघायचे. त्याच्यामध्ये पहिला आहे रेक्टँगल. आता ही रेक्टँगलची आकृती काढतो या ठिकाणी मी. म्हणजे त्याची जे प्रॉपर्टी आहे त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. त्याला नाव दिलं म्हणजे ABCD. हा तुमचा रेक्टँगल आहे. आता या रेक्टँगलामध्ये प्रत्येक अँगल जो असतो तो कसा असतो राईट अँगल असतो 90 डिग्री. Each angle of a rectangle is right angle. प्रत्येक कोन हा आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. मग आता याच्या प्रॉपर्टीचा जर विचार केला आपण दिस साइड अँड दिस साइड अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. मग ही साइड आणि ही साइड ही पण अपोजिट साइड दीज आर कॉन्ग्रुएंट. हे त्यापेक्षा असतात एकरूप असतात. थोडक्यात काय तर याच्यात लक्ष ठेवण्यासारखं एवढं आहे. आयत म्हटला की आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो. मग तेच रेक्टँगल म्हणजे काय, ए कोऑर्डिनेटर इन विच ऑल अँगल्स आर राईट अँगल. रेक्टँगल म्हणजे काय की असा चौकोन की ज्या चौकोनाचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. इज कॉल्ड ए रेक्टँगल. तुम्हाला जर एखाद्या डेफिनेशन मध्ये फिल इन द ब्लँक्स मध्ये रेक्टँगलचं विचारलं गेलं तर तुम्हाला हे पाठ करून ठेवा. रेक्टँगलची डेफिनेशन. रेक्टँगल म्हणजे काय, ए कोऑर्डिनेटर इन विच ऑल अँगल्स आर राईट अँगल. असा चौकोन की ज्या चौकोनाचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो त्याला आयत असं म्हणतात. त्याच्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीचा जर विचार केला अपोजिट साइड आर कॉन्ग्रुएंट. रेक्टँगलचे अपोजिट साइड कसे असतात कॉन्ग्रुएंट असतात. ही प्रॉपर्टी पण फिल इन द ब्लँक्स ट्रू फॉल्स मध्ये क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर अजून प्रॉपर्टी जर विचार केली डायगोनल ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आता हा डायगोनल AC आणि BD हा दुसरा डायगोनल दे आर कॉन्ग्रुएंट. त्याच्यानंतर डायगोनल बायसेक्ट इच अदर. दोघं डायगोनल काय करतात एकमेकांना छेदतात. मग त्या सगळ्या 2-3 प्रॉपर्ट्या त्याचे डेफिनेशन वगैरे तुम्ही पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे स्क्वेअर. आता स्क्वेअर म्हटलं तर स्क्वेअर मध्ये जी आकृती या ठिकाणी मी काढतो बघा. त्याला आपण नाव दिलं ABCD. हा जो स्क्वेअर आहे या स्क्वेअरचा सुद्धा प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा असतो.
each angle of a square is 90 degree, each side of square is congruent. ही आणि ही चारी बाजू कशा असतात, चौरसाच्या एकरूप असतात, त्याचे डायगोनल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. हा डायगोनल आणि हा डायगोनल एकमेकांना समजा ओ बिंदूमध्ये छेदतात. मग जर स्क्वेअर म्हटलं तर स्क्वेअरची डेफिनेशन काय सांगू शकाल, ए क्वाड्रिलेटर इन विच, अशा चौकोनामध्ये ऑल साइड अँड ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. स्क्वेअर म्हणजे काय की ज्या चौकोनाच्या चारही बाजू आणि चारही कोन एकरूप असतात त्या चौकोनाला स्क्वेअर असे म्हणतात, चौरस असे म्हणतात. त्याच्या प्रॉपर्टी म्हटलं ऑल साइड ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट, ऑल अँगल ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल ऑल्सो कॉन्ग्रुएंट. मग साधारण असे दोन तीन जे त्याच्या प्रॉपर्टी आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्याला बघायचंय रोम्बस. एका ठिकाणी एक आकृती काढतो मी, बघा के एल एम आणि एन. आता रोम्बस म्हणजे काय, त्याला आपण समभुज चौकोन म्हणतो. आता त्याची जर डेफिनेशन म्हटली, ए क्वाड्रिलेटर इन विच ऑल फोर साइड आर कॉन्ग्रुएंट इज कॉल्ड रोम्बस. ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात त्याला रोम्बस म्हणतात. रोम्बस म्हणजे काय तर समभुज चौकोन म्हणतो. ठीक आहे. मग हे थोडेफार जे रेक्टँगल, स्क्वेअर, रोम्बस याच्या ज्या फिलिंग यांचे जे प्रॉपर्टी आहे याच्या ज्या डेफिनेशन त्या करून ठेवा. परीक्षेमध्ये फिलिंग ब्लँक्स क्यू मध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. एवढंच नाही तर या प्रॉपर्ट्यांचा वापर करून तुम्हाला पुढे एक्झाम्पल पण सोडवायचे. काही एक्झाम्पल जे आहेत 8.2 मधले ते आता आपण घेणार आहोत. प्रॅक्टिस सेट 8.2. एक्झाम्पल नंबर 1, ड्रॉ ए रेक्टँगल. आता या ठिकाणी काय करायचं, आपल्याला आयत काढायचं आहे ABCD such that AB length of AB is 6 cm and BC is equal to 4.5 cm. आपल्याला दोन बाजू दिले आहेत आणि आयत काढायचं आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, केव्हाही कुठली आकृती काढण्याच्या आधी ड्रॉ म्हटलं ही आकृती काढायची. मग आकृती काढण्यासाठी पहिले काय करायचं, कच्ची आकृती काढायची. काय काढायचं आपल्याला, रेक्टँगल. म्हणून ही रेक्टँगलची मी अशी कच्ची आकृती काढतो. मग आता त्याला नाव दिलं ए बी सी आणि डी. डायग्राम AB किती दिलं आहे 6 सेंटीमीटर, BC किती दिलं आहे 4.5 सेंटीमीटर. ओके. मग हा आता इथे ज्या प्रॉपर्टी आपण बघितल्या त्याचा वापर करायचा. रेक्टँगल आहे, रेक्टँगल मध्ये प्रॉपर्टी काय आहे, अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे AB 6 आहे तर CD सुद्धा 6 आणि BC 4.5 तर त्याचे अपोजिट सुद्धा AB किती आली 4.5. अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट या प्रॉपर्टीचा उपयोग केला. अजून एक प्रॉपर्टी बघितली आपण रेक्टँगलची, ऑल अँगल्स ऑफ रेक्टँगल आर राईट अँगल. प्रत्येक कोन हा काटकोन असतो 90 अंशाचा. आयताचा प्रत्येक कोन कसा असतो, काटकोन असतो 90 अंशाचा. तो बघा या ठिकाणी ही सगळी माहिती मी वापरली आणि याप्रमाणे आता आपल्याला काय करायचे, आकृती काढायची. तर पाया काढायचा 6 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर पाया काढायचा. ठीक आहे. याला नाव द्यायचं की इथे बी 6 सेंटीमीटर. नुसती आकृती काढली, नावं दिले नाही, माप दिले नाही तर मार्क दिले जात नाही. त्यामुळे जशी आकृती काढली तसं त्याचं माप लिहा, तसं त्याचं नाव लिहा. ठीक आहे. मग आता आपण AB काढला 6 सेंटीमीटर. ए बिंदूपाशी किती अंशाचा कोन आहे 90. बी बिंदूपाशी किती अंशाचा कोन आहे 90. म्हणून ए आणि बी बिंदूपाशी आपण 90 अंशाचे कोन काढणार आहोत. ए बिंदूपाशी कोन मापक नीट ठेवा याप्रमाणे आणि हा 90 अंशाची कोन इथे मी केली. इथे सुद्धा बी बिंदूवरती 90 अंशाचा मार्क करतो आणि मग याच्यामधून मी हा असा ए बिंदूपाशी 90 अंशाचा कोन काढतो. बघा त्याच्यानंतर बी बिंदू मधून सुद्धा आता 90 अंशाचा कोन काढतो. बघा ठीक आहे. इथे 90 अंशाची खूण दाखवली तरी चालेल किंवा 90 दिल्या अंकामध्ये तरी सुद्धा चालेल. आता हे अंतर किती आहे 4.5. ही लांबी झाली, ही लांबी आणि ही रुंदी. ही 6 आहे, ही किती 4.5 आहे.
4.5 आपण कंपास मध्ये अंतर घेऊ. 4.5 4.5 कंपास मध्ये अंतर घ्यायचं. ए बिंदूवरती कंपासचं टोक ठेवायचं. इथे एडी म्हणजे ही काय झाली, रुंदी झाली, बरोबर आहे. एडी काय झाली, रुंदी झाली, म्हणून या ठिकाणी 4.5 अंतर घेऊन हा असा एक आर काढायचा. बघा हा आर काढला. हे सुद्धा अंतर 4.5 आहे, म्हणून इथे कंपासचं टोक ठेवायचं आणि 4.5 अंतर घेऊन आपण हा आर काढला. आता याला इथे हा तुमचा ए झाला, बी झाला, याला सी नाव द्या, याला डी नाव द्या आणि सी आणि डी जोडून घ्या, म्हणजे तुम्हाला रेक्टँगल भेटेल या ठिकाणी. ठीक आहे. मग हा किती 6, हा सुद्धा तुमचा किती आला 6 सेंटीमीटर, हा किती 4.5 सेंटीमीटर आणि हा किती 4.5 सेंटीमीटर. असे माप घ्या. हा सुद्धा तुमचा येणार 90 डिग्रीचा, हा सुद्धा 90 डिग्रीचा. ठीक आहे. असे हे रेक्टँगलची आकृती काढायची. अजून एक्झाम्पल घेऊ आपण. तसेच आता इकडे सेकंड एक्झाम्पल मध्ये ड्रॉ अ रोम्बस. सेकंड नाही, हे एक्झाम्पल आहे 3rd नंबरचं. ड्रॉ रोम्बस KLMN, समभुज चौकोन KLMN काढा. सच दॅट इट्स साइड इज 4 सेंटीमीटर, त्याची बाजू 4 सेंटीमीटर आहे आणि एक कोन दिला आहे किती 75 अंशाचा. मग आता या ठिकाणी मी रफ डायग्राम काढतो. बघा K, L, M आणि N. ठीक आहे. इट्स साइड, ही साइड 4, पण काय तो रोम्बस आहे. ऑल साइड ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. समभुज चौकोनाच्या चारही बाजू कशा असतात, एकरूप असतात. ही 4 तर ही पण 4, ही पण 4 आणि ही पण 4. एक अँगल दिलाय 75 चा. ओके, 75 चा. मग मी असं म्हणतो ऑपोजिट अँगल ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. मग K इज इक्वल टू अँगल K इज इक्वल टू अँगल M इज इक्वल टू किती 75. ठीक आहे. हा 75 होता, हा सुद्धा किती झाला 75 झाला. मग याचं काय, व्हॉट अबाउट M अँड L, N अँड L. तसं की आपण याला इथे आपण x मानू आणि इथे x मानू. हे कसे कॉन्ग्रुएंट आहे. अपोजिट अँगल ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. इथे मी x मानला, हा x आणि हा x कॉन्ग्रुएंट आहे म्हणून x मानला. मग मी आता असं म्हणतो सम ऑफ द ऑल अँगल ऑफ ए क्वाड्रिलेटर इज 360 डिग्री. चौकोनाच्या चारी कोनाच्या मापांची बेरीज किती असते 360 असते. कोन K प्लस कोन L प्लस कोन M प्लस कोन N इज इक्वल टू 360 डिग्री. मग आता K किती 75 प्लस x प्लस M, M किती 75 प्लस N, N किती x इज इक्वल टू 360 डिग्री. आता 75 किती झाले 150 प्लस x प्लस x 2x इज इक्वल टू 360. मग 2x इज इक्वल टू 360 आणि 150 इकडे घेतले मायनस झाले 150. मग 2x इज इक्वल टू 360 मायनस 150 हे झाले 150, 300 म्हणजे 150 आणि ते 60, 210, 210 यांची वजाबाकी केली 210 उरले. therefore x इज इक्वल टू 210 अपॉन इकडे काय होणार अपॉन 2 1 2 इज इक्वल टू किंवा 2 10 20 2 5 10 म्हणजे x इज इक्वल टू किती आला तुमचा 105. म्हणजे हा अँगल किती आला 105 आणि हा सुद्धा किती आला 105. ठीक आहे. मग आता आपण आकृती काढणार आहे. पाया किती आहे 4 सेंटीमीटर. कंपास बघा 4 सेंटीमीटर मी या ठिकाणी काढतो पाया. हा तुमचा KL 4 सेंटीमीटर. K किती आहे 75. कंपास मध्ये 75 अंतर घ्यायचं. बघा हा कोण मापक इथे ठेवला
आणि 75 अंशाचा कोण 50, 60, 70 आणि हे 5 75. बघा हा इथे मी कोण काढतो किती अंशाचा के बिंदूपाशी 75 अंशाचा कोण या ठिकाणी मी काढतोय. त्याच्यानंतर इथे एल बिंदूपाशी किती 105 अंशाचा. मग आता एल बिंदू इथे कोण मापक ठेवलं आणि त्याचा जवळ 105 म्हणजे हा 90 झाला. 10, 20, 30, 40, 90, 100 आणि हा 100च्या पुढे 105. हा 105 अंशाचा कोण एल बिंदूपाशी काढला. ठीक आहे. इथे लिहायचं 75, इथे लिहायचं 105. हे दोन अँगल काढले. मग आता बाकीच्या ही पण बाजू 4 आहे, ही पण बाजू 4 आहे, ही पण बाजू 4 आहे, ही पण 4 आहे. म्हणून कंपास मध्ये 4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. बघा कंपास मध्ये 4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. इथे कंपासचा टोक ठेवायचा, इथे आर्क काढायचा, इथे कंपासचा टोक ठेवायचं, इथे आर्क काढायचं आणि हे जोडून घ्यायचे. ऑटोमॅटिक हा सुद्धा तुमचा किती येणार 4 सेंटीमीटर येणार. इथे नाव दिलं यम आणि इथे एन. हे जोडून घ्यायचे. ठीक आहे. इथे लिहा मग 4 सेंटीमीटर, इथे 4 सेंटीमीटर, इथे 4 सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजे असा तुमचा हा काय काढता आला आपल्याला रोम्बस काढता आला. समजलं. थोडं कॅल्क्युलेशन करायचं. काय केलं आपण या ठिकाणी प्रॉपर्टी यूज केली रोम्बसची. अपोजिट्स अँगल ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. हा 75 म्हणून हा 75. तर त्याच्यानंतर हा दिला नाही, हा दिला नाही, आपण x मानला कारण ते पण अपोजिट आहे म्हणून ते कॉन्ग्रुएंट आहे. कॉन्ग्रुएंट म्हणून आपण x मानला. सम ऑफ द ऑल अँगल्स ऑफ रोम्बस आर 360 डिग्री. म्हणून अँगल के प्लस एल प्लस एम प्लस एन इज इक्वल टू 360. के ची व्हॅल्यू 75, एल ची व्हॅल्यू x, एम ची व्हॅल्यू 75, एन ची व्हॅल्यू x इज इक्वल टू 360. 75 plus 75 150, x plus x 2x that is equal to 360. हे आपण 150 इकडे घेतले. 360 minus 150 किती झाले 210. मग 2 इकडे डिवाइड घेतले. 210 upon 2 that is 105. 105 x ची किंमत आली म्हणून इथे लिहिले 105 105. आणि त्याप्रमाणे आपण ही आकृती काढली. अजून आपण एक उदाहरण घेऊ. लक्ष द्या. एक्झाम्पल नंबर 5. काय क्वेश्चन. लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ रोम्बस ABCD आर 16 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर. रोम्बस. आता ही रोम्बसची मी या ठिकाणी आकृती काढतो. बघा A B C आणि D. काय म्हटले डायगोनल दिलेले त्यांनी दोन. हा एक डायगोनल आहे. समजा हा AC दॅट इज इक्वल टू किती 60 आणि हा दुसरा डायगोनल BD दॅट इज इक्वल टू 12. बरोबर आहे. हे दोघं डायगोनल एकमेकांना एम बिंदूमध्ये छेदतात असं आपण मानू. मग बघा डायगोनल ऑफ रोम्बस बायसेक्ट ईच अदर. ते एकमेकांना कुठे काटकोनामध्ये छेदतात. डायगोनल जे असतात ते एकमेकांमध्ये छेदतात. मग मी आता इथे असं म्हणतो इफ AC इज इक्वल टू 16. बघा AC बरोबर 6. मग AM इज इक्वल टू किती त्याच्या निम्मे. एवढा अंतर तुमचं 16 आहे. मग हे किती आलं एम किती आलं 1/2 into 16. 16 चे निम्मे दॅट इज 8. एम किती हा 8. हा 8. ओके. 8 आणि 16 झाले. त्याच्यानंतर BD इज इक्वल टू किती आहे 12. मग BM आणि DM. BM किंवा DM इज इक्वल टू 1/2 into 12 दॅट इज इक्वल टू 2 6 6. म्हणजे 6 आणि 6. 6 आणि 6 12. दुसऱ्या कर्णाची लांबी 12 होती. ठीक आहे. मग आपण काय केलं हा एक कर्ण त्याच्या निम्मे केला 8. 8 हा दुसरा कर्ण होता 12 त्याच्या निम्मे केले 6 6. ठीक आहे. मग मी आपल्याला काय काढायचंय फाइंड द साइड. ही साइड काढायची आणि पेरिमीटर काढायचं. ठीक आहे. पण मी आता इथे असं म्हणतो अँगल BMA is equal to 90 degree. Triangle BMA is right angle triangle. Right angle triangle. हा BMA हा राईट अँगल ट्रायंगल झाला. हा बघा इथे
किती कोण करतो अशी, हा काटकोन त्रिकोण. मग काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरस थेरम अप्लाय करू आपण. बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम म्हणजे पायथागोरसच्या प्रमाणाचा उपयोग करायचा. पायथागोरसचं प्रमाण काय आहे? कर्णाचा वर्ग. मग आता कर्ण कुठला याच्यामध्ये? हा 90 अंशाचा, त्याच्या समोरची बाजू ही म्हणजे एडी स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. एडी स्क्वेअर इज इक्वल्स टू एम स्क्वेअर प्लस डीएम स्क्वेअर. एडी स्क्वेअर इज इक्वल्स टू एम किती? 8 स्क्वेअर प्लस डीएम किती? 6 स्क्वेअर. एडी स्क्वेअर इज इक्वल्स टू 8 वर्ग 64, 6 वर्ग 36. एडी स्क्वेअर इज इक्वल्स टू sum of 64 and 36 is 100. Taking square root on both sides. दोघं बाजूंचं वर्गमूळ घेतलं. याचं वर्गमूळ एडी इज इक्वल्स टू याचं स्क्वेअर रूट किती? 10. आणि एडी इज इक्वल्स टू साइड ऑफ रोम्बस इज इक्वल्स टू किती? एडी किती काढली आपण? 10 सेंटीमीटर. सेंटीमीटर त्यांनी आपल्याला काही दिलेलं आज 10 सेंटीमीटर. बाजू किती आली? आपण ही एडी काढली ना, एडी 10 काढली. ऑल साइड ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. ही 10 ही 10 म्हणून साइड ऑफ रोम्बस हे लक्षात ठेवा. साइड ऑफ रोम्बस इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. त्याच्यानंतर दुसरं विचारलंय पेरिमीटर ऑफ रोम्बस. त्याचा फॉर्म्युला काय आहे? 4 इंटू साइड, दॅट इज 4 इंटू साइड किती काढली आपण? 10 काढली. दॅट इज 4 10 चा 40 सेंटीमीटर. ठीक आहे. पेरिमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू 4 इंटू साइड. साइड किती काढली आपण? 10 काढली. म्हणून 4 इंटू 10, 4 10 चा 40 सेंटीमीटर. असं एक कॅल्क्युलेशन करायचं होतं. तर जे काय बाकीचे एक्झाम्पल आहेत ते तुम्ही घरी सोडवा. आकृत्या असतील आकृत्या काढा, काही कॅल्क्युलेशन असेल ते कॅल्क्युलेशन करा. त्या ठिकाणी प्रॉपर्ट्यांचा वापर करा म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सोडवता येते. अशा रीतीने आपण प्रॅक्टिस सेट 8.2 या ठिकाणी संपवलेला आहे. बाकी आपण नंतरच्या